ही जी खोली आहे ना, ह्या बाईकडून मी विकत घेतली आहे. हिला मी पैसे सुद्धा दिलेत आणि आता ही खोली मला द्यायला तयार नाही. 8 दिवसापूर्वी मी सकपाळांकडे गेलो होतो, तेव्हा याला पाहिलंय. सिट बंडू, तुम्ही यांच्यासोबत त्या सफाळाचा. मॅडम आम्ही सकपाळांना भेटलो, पण सकपाळांनी असं सांगितलं की हिम्मत 4-5 दिवसांपासून कामावरतीच नाही येत. लव्ह लेटर. अनयाचं पत्र. अस्मिता. लाईट चालू. तनयाचं पत्र. मी आलोच. इथे बघ, आता तू प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता नाही, अस्मिता अभिमान सरंजाम आहे. आलोच. दादा साहेब. दादासाहेब. तनयाने पत्रामागे दादासाहेबांचं नाव लिहिलं. पत्र काय झालं? मला असं वाटतं हे पत्र कदाचित तनयाकडून जबरदस्तीने लिहून घेतलं. जबरदस्ती? काय म्हणजे काय झालं? काय लिहिलंय पत्रात? या पत्रावर काय? या पत्रावर दादासाहेबांचं नाव आहे. दादांचं ना? काय म्हणायचंय तुला? म्हणजे या सगळ्या कारस्थानामागे दादासाहेब तनयाला सुद्धा दादांनी गायब केलंय. आणि बाबांच्या मृत्यू मागे स्मिता, वेडी आहेस का तू? काय वाटेल ते काय बोलतेस तू? त्या तनयाने हे काहीतरी पत्र लिहिलं आणि तू दादांवर संशय घेतेस?
आठव जरा. अगं आईचा आपल्या लग्नाला विरोध होता, त्यांनी सपोर्ट केला. तुला या घरात त्यांनी सपोर्ट केलाय माझ्यापेक्षाही जास्त. बाबांच्या जागी मानत होतीस ना तू त्यांना. अभि मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण याच्याकडे कसं दुर्लक्ष करू मी. अभि अभि मला सुद्धा तितकाच त्रास होतोय रे या सगळ्याचा. पण मग तू करून घेतेस अस्मिता, तू त्रास करून घेतेस. हो, त्या तनयाने आपल्याला फसवण्यासाठी मुद्दाम हे केलंय. इतकी साधी गोष्ट लक्षात येत नाहीये तुझ्या. तिला मला जर फसवायचं असतं तर तिने डायरेक्ट पत्ता दादांवर आरोप केले असते ना. हे असं इथे मागे दादासाहेबांचं नाव का लिहिलं असतं तिने. अभि मला असं वाटतं तिला मला काहीतरी क्लू द्यायचं. मला काही सुचत नाही अभि. मला कळत नाही काय अभि. आय नीड युअर सपोर्ट. मला तुझ्या आधाराची गरज. त्या तनयावर विश्वास ठेवून तू दादांवर संशय घेतेस. तुला सपोर्ट करू मी. काय कळतंय का तुला तू काय बोलतेस. तो भुवन ओळखत होतीस ना त्याला, कसा होता. ती तनया त्याचीच गर्लफ्रेंड आहे. ती काय करेल, तिचा काही हा प्लान असू शकतो, हे तुझ्या लक्षात येत नाहीये का अस्मिता. अभि आठव अभि, आपल्याला भुवनने टाइम बॉम्ब लावून जेव्हा अडकवलं होतं तेव्हा तो काय म्हणाला होता. तो म्हणाला होता की एक असा स्फोट जो तो या स्फोटापेक्षाही जास्त भयानक असेल. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच, खूप महत्वाची. स्फोटक, एक स्फोट, गौप्य स्फोट जो या बॉम्ब स्फोटापेक्षा महाभयंकर असेल. मग तो टीव्ही बंद झाला आणि भुवन मेला. म्हणजे भुवनला सुद्धा दादांनी मारलं. शराब शराब आता डोक्यात जातेस तू. जस्ट शराब. तुला वाटतं भुवनला दादांनी मारलंय असं म्हणायचंय तुला. भुवन जर दादांना सामील असेल तर तो त्यांचं नाव का घेईल. दादा त्याला का मारतील. प्लीज एकदा ऐकून घे मला प्लीज. हे बघ मी तनयावर विश्वास ठेवून दादांना गुन्हेगार ठरवत नाही अभि. पण तेच तर करतेस तू. पण तपास करताना याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार ना मला. आणि हे जर खोटं असेल तर मला तुझ्या इतकाच आनंद होईल. ट्रस्ट मी अभि. तू म्हणाला होतास ना या शोधात तू माझी साथ देशील म्हणाला होतास ना तू अभि. मला आता तुझ्या आधाराची गरज. प्लीज अभि, प्लीज सपोर्ट कर मला. प्लीज मला तुझा सपोर्ट. अभि ऐक. काही ऐकायचं नाही मला तुझा. एकदा हे संशयाचं भूत तुझ्या डोक्यात शिरलं ना की त्या व्यक्तीबद्दल त्याच दृष्टीने विचार करतेस तू. माझ्याबद्दल हेच घडलं होतं. त्याला आजोबांकडे ठेवून तू कुठे गेली होतीस. पण हे तर तुमचे मित्र आहेत ना. हा माझ्या ओळखीचा असला तरी आजोबांना अपघात करून पळालेला संशयित हाच आहे. हो, त्या आजोबांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू माझ्यावरच संशय घेतला होता. आणि आज आत्ता तू दादांवर संशय घेऊन हेच करतेस. जोवर तुझ्या मनातून दादांबद्दलचा संशय जात नाही तोवर हे बेड्स आधीसारखे सेपरेट राहतील. माझा दादांवर पूर्ण विश्वास आणि तुझा संशय तेव्हाच जाईल जेव्हा दादा निरपराध आहे तुला 100% कळेल. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा खरा गुन्हेगार सापडेल. तेव्हा तू अट घातली होतीस, आज ही माझी अट आहे. आणि हो, मी तुला प्रत्येक वेळी मदत करीन असं सांगितलं होतं पण दादांच्या विरुद्ध कधीच नाही.
अचानक न सांगता कुठे जातात? फोन सुद्धा बंद ठेवतात. अगं मर्जी त्यांची. त्यांना वाटत असेल महिन्यातले 2-3 दिवस आयसोलेटेड राहावं. दादांची गाडी? भुवन पण इगतपुरीत दिसला आणि दादा पण इगतपुरीत. हा योगायोग आहे की माझं एक मन तुझ्याकडे धाव घेत होतं आणि दुसरं मन त्याला थांबवत होतं. पण तुझ्या माझ्यावरच्या प्रेमामुळे आणि तुझ्या इच्छेमुळे माझं मन तुझं कधी झालं मला कळलंच नाही. अस्मिताची केस नंबर 1 सॉल्व्ह झाली. तुम्हाला हे आधीच कळलं होतं का? कारण तुम्ही आधीपासून खुश होतात. अभि आता हा जबरदस्तीचा दुरावा मलाच सहन होतो. यापुढे कुठलीही केस सोडवताना मला जगाला अभिमानाने सांगायचंय की मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अभिमान सरांचा. भुवनचा फोन सापडला असा मेसेज आला इन्स्पेक्टर साहेबांचा. त्याच्या फोन मेमरीमध्ये एक नंबर सेव्ह आहे, DS या नावाने. हा जो नंबर ट्रेस झालाय ना त्याचं लोकेशन या घराच्या आसपास आहे. शारजा मावशी, कोणीतरी आलंय. कोण तुम्ही? आम्ही जनसेवा पतपेढीकडून आलो होतो. पतपेढीकडून? काय पाहिजे? हो बाई, उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. याआधी आमची माणसं येऊन गेलीत. तुमच्या दाराला कुलूप होतं. कर्जाची परतफेडही केली नाहीत आणि आमच्या नोटिसाकडे लक्ष दिलं नाही. म्हणून जप्तीसाठी आलो होतो आम्ही. कुठलं कर्ज? कसली जप्ती? मला काही ठाव नाही. कर्ज घेतल्याचं आठवत नाही का तुम्हाला? आधी फॅक्टरीच्या पत्त्यावरती पत्र पाठवलं. तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून घरी पाठवलं. फायनल नोटीस पण दिली आहे. आता घर खाली करा. अहो भाऊ थांबा. मी नाही घेतलं कर्ज. मला खरंच काही ठाव नाही. जरा थांबतो का? अभि सकाळपासून दिसत नाही. त्याने आई आणि दादांना काही सांगितलं असेल. फोन का उचलत नाहीये अस्मिताताई? कोणाला फोन करून काय होणार आहे? आता ही रूम विकूनच आम्ही कर्जाची वसुली करणार. चला ताबडतोब रूम खाली करा.
नाहीतर आम्हाला जबरदस्तीने कारवाई करावी लागेल. मी आताच सांगते, मी कर्ज घेतलं नाही आणि मी घरही सोडणार नाही. हो साहेब, हिच्याशी बोलून काही उपयोग नाहीये. चला आपण आपली कारवाई सुरू करू. चला रे. थांबा. चला काय चला, मी सांगितलं ना मी नाही घेतलं कर्ज म्हणून. दादा मी पाया पडते, असं नका करू तुम्ही. तू तरी सांग ना यांना, मी नाही घेतले ना. तुला माहितीये ना मी नाही घेतले पैसे. शेवंता गे पारू. अगं हे लोक आलेत आणि मला म्हणतात की मी कर्ज घेतलं. तुम्हाला माहितीये मी नाही घेतलं कर्ज. मी तशी नाहीये, तुम्हाला माहितीये ना. तुम्ही सांगा यांना मी नाही घेतलं म्हणून. सांगा ना. दादा कोणीतरी या ना मदतीला. तुम्ही सांगा ना यांना मी नाही घेतलेलं कर्ज. बघत काय बसलाय नुसते. शिलाताईला तरी सांगा. कुणीतरी शिलाताईला तरी सांगा फोन करून. मी सांगते मी कर्ज घेतलेलं नाही आणि मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. आम्हाला आमची कारवाई करू द्या. सारच्याचे मिस्ड कॉल. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. फोन स्विच ऑफ का येतोय? सारच्याकडे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल. अस्मिता, काय दादा अभि कुठे? माहित नाही दादा. म्हणजे तुला सांगून गेलेलं नाही? नाही, सकाळी त्याच्याशी बोलणं अर्धवट राहिलं माझं. पण मला तुमच्या दोघांशी प्रत्यक्षपणे बोलायचं. ठीक आहे, तो आल्यावरती बोलूया. चला रे. नाही, असं होणार नाही. हो सारजाबाई, सारजाबाई दरवाजा उघडा. हो सारजाबाई. दारू काढणं. वा माग माग वा. मी सांगते माग वा. काय करताय? ऐका 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 माझं. मी बोलले होते ना पुढे येऊ नका. तुम्ही पुढे आलात तर हो ऐका ऐका. हो काय करताय? हो अरे बघा हे काय ऐका. हे बघा, आमची कारवाई थांबवण्यासाठी नसती नाटकं करू नका, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. अरे कुणाला बोलवायचं त्याला घेऊन या. पण मी हे घर सोडणार नाही. माझं घर आहे आणि जर कोणी माझ्या जवळ आलं तर माझ्या संग मी त्याला बी जाईल. सारजा मावशी, अगं काय करतेस तू? चला रे चला. मावशी अगं नको लागू. मावशी काय
करतेस तू? सारजा ग, काय करतेस तू हे? तुम्ही मध्ये येऊ नका. हे लोक खोटं बोलून माझ्या घरावर जप्ती आणताय. तुम्ही वायदा केला होता ना मला मदत करण्याचा, काहीच करत नाही तुम्ही. तुम्ही सगळे सारखेच. सारजा, सारजा प्लीज शांत हो प्लीज. हे बघ मला सांग, तुझ्या मरणाने प्रश्न संपणार आहे? मला जगायचंच नाहीये, मला मरायचंय. सारजा, सारजा अगं निदान तुझ्या मुलाचा तरी विचार कर. उदयसाठी तुला जगायला हवं की नाही? आणि मला सांग, जर मला मदत करायची नसती तर मी इथे आले असते का? हे बघ मी तुला आधीही सांगितलं, जर तुझी बाजू खरी असेल तर मी तुला नक्की न्याय मिळवून देईन. आणि तुम्ही हिचे शेजारी आहात ना, तुम्ही हिच्यावर अन्याय होताना नुसतं बघत राहिलात. ही बाई तुमच्या समोर तिला संपवायला निघाली आणि तुम्हाला काहीच करावं असं वाटलं नाही? हो बाई, लई शाळा घेऊ नका. हिनं काय केलं ते माहितीये का तुम्हाला? काहीही असो, पण माणुसकीचं नातं असतं की नाही? अहो स्वतःचा जीव द्यायला निघाली आहे ती. हे बघा, हीच ती बाई. यायला ताब्यात. एक मिनिट. कुठलीही कायदेशीर कारवाई करण्याआधी मला हिच्यावर काय गुन्हा आहे ते सांगाल का? मी खाजगी गुप्तहेर अस्मिता. या बाईनी खोलीच्या तारणावर आमच्या पतपेढीकडून 50,000चं कर्ज घेतलंय. हे खोटे अस्मिता मॅडम, हे खोटे. एक मिनिट सारजा प्लीज, तू आता मध्ये बोलू. साहेब तुम्ही बोला. हिने कर्ज घेतलंय. सुरुवातीचे काही हप्ते भरले, नंतर वर्षभर तिने हप्तेच भरले नाहीत. आम्ही फॅक्टरीच्या पत्त्यावरती रिमाइंडर्स पाठवली, मग रूमवरती नोटीस पाठवली, पण ही बाई पतपेढीत भेटायलाच आली नाही. सारजा या सगळ्यावर तुझं काय म्हणणं आहे? मी खरंच काही कर्ज घेतलेलं नाही, हे खोटं बोलतायत. आणि मी घेतलेलं सगळं कर्ज फेडलेलं आहे. फॅक्टरीतनं काही कागद नाही आला मला. हे बघा मॅडम, कालच आम्ही दाराला नोटीस लावली होती. तिला विचारा ना, काल आलो होतो नोटीस घेऊन, तेव्हा ही मुलगी होती इथे. फायनल नोटीसची कॉपी आहे आमच्याकडे. तर नोटीस द्या. ही बघा मॅडम. मॅडम मला वाटलं माझ्या नवऱ्याचे फंडाचे पैसे आले, त्याचं कागद आहे हा. बघितलं, हिला काहीतरी वाटलं म्हणून आजपर्यंत पाठवलेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष केलं हिनं. ताई मी तुम्हाला सांगते, मी काही बी केलेलं नाही. अस्मिता मॅडम, तुम्ही हिच्या रडण्याला फसू नका. ही लबाड आणि फसवी बाई आहे. हे बघा, आम्ही जे करतोय ना ते कायद्यानेच करतोय. ठीक आहे, तुमच्या कारवाईत अडथळा आणणार नाही मी, पण साहेब हिला 1-2 दिवसाची मुदत मिळू शकेल का? नाही, कायद्याने आता ते शक्य नाहीये. हो, पण किमान 6 हप्ते भरले तरच शक्य आहे. मॅडम यांना यांची कारवाई करू द्या. सारजा, तू आता जर काही गडबड केलीस तर आत टाकीन तुला मी. सारजा, आता ते म्हणतायत तसं कर प्लीज. तुम्ही माझ्या मदतीला आलाय की यांच्या? हे बघ सारजा, आता या परिस्थितीत हे जे काही सांगतात ते करणं तुला भाग आहे. मी तुझी बाजू ऐकून घेईन आणि जर मला ती पटली तरच मी तुझी साथ देईन. या पत्त्यावर दादासाहेबांचं नाव आहे, म्हणजे या सगळ्या कारस्थानामागे दादासाहेब आहेत. पण तनयाने सुद्धा दादांनी गायब केलंय आणि बाबांच्या मृत्यूमागे सुद्धा
तनयामुळे दादांवर संशय घेऊन तू फार मोठी चूक केलीस अस्मिता. त्या संशयामुळे आपली मैत्री, आपलं प्रेम, आपलं नातं कशाचीच पर्वा नाहीये तुला. आपलं घर उद्ध्वस्त होईल याची फिकीर नाहीये तुला. बोलाई. अभि, काय चाललंय तुमचं? सकाळी काही न बोलता चहा न घेताच गेलास. आई मी जरा घाईत होतो म्हणून निघालो लवकर. आणि यांना काय सांगितलंयस तू? काय झालं? नाही, हे म्हणत होते अभि आणि अस्मिता एकत्र असतानाच मला बोलायचंय. काय तो सोक्ष मोक्ष लावायचाय? याचा काय अर्थ आहे अभि? कसला सोक्ष मोक्ष? अभि, मी तुझ्याशी बोलतेय. कुठल्या जगात आहेस तू? अरे काय चाललंय? तू काही मला सांगत नाही, हे काही मला धड सांगत नाही. काय चाललंय काय? आई, अस्मिता तुला काही म्हणाली का? नाही, ती काहीच बोलली नाही मला. आणि यांना काही बोलली असेल तर मला माहित नाही. सकाळी कोणाशी तरी फोनवर बोलत होती, नंतर घाईघाईत निघून गेली. कुठे जाते, का जाते, काहीही सांगितलेलं नाहीये. अभि, हे काय चाललंय तुमचं? का उगाच मला टेन्शन देताय तुम्ही? आई तू टेन्शन घेऊ नकोस. घरी आलो की बोलतो तुझ्याशी. अभि, तुम्ही तिघं मिळून गंमत करताय ना माझी? आता अस्मिता तुझ्या बरोबरच आहे ना? दे दे फोन, दे तिला, मला बोलायचंय तिच्याशी. नाही आई, अस्मिता आता माझ्यासोबत नाही. आल्यावर बोलतो तुझ्याशी. ठेवतो. आता ती कुठे जाते माहित असलं तरी आता मी तिच्या बरोबर जाऊ शकत नाही. सारजा, शांत हो, शांत हो, प्लीज शांत हो. आता काय उपयोग आहे याचा? ते पतपेढीवाले माझी खोली ताब्यात घेत होते, तेव्हा तर काही मदत केली नाही तुम्ही. आता माझी कर्मकहाणी ऐकून काय करणार आहात? सारजा, तेव्हा आपण काहीच करू शकलो नाही, कारण ती कारवाई कायदेशीर होती आणि कायदेशीर कारवाईला कायदेशीररित्याच उत्तर द्यावं लागतं आपल्याला. म्हणून सांगते, जे काही येते सगळं खरं खरं सांग. काय झालंय सांग. अस्मिता मॅडम, माझा धनी गेला तेव्हा सहानुभूती तर सगळ्यांनीच दाखवली, पण मदत मात्र शीलाताईंनी केली. माझा धनी फॅक्टरीत जे काम करायचं ते काही मला येत नव्हतं ना, पण शीलाताई तेव्हा काटकर साहेबांना जाऊन भेटल्या. हे काटकर साहेब कोण आहेत? काटकर साहेब कॉन्ट्रॅक्टर आहेत. शीलाताईंनी मला फॅक्टरीत सफाईचं काम मिळवून दिलं. पगाराचे थोडे पैसे मिळायला लागले, त्यामुळेच मी जिथे आहे. माझ्या पोराला शिकवलं. शीलाताई म्हणल्यात, माझा पोरगा शिकून आला ना की त्याला इथं चांगली नोकरी लागेल. माझ्या धनीच्या फंडाचे पैसे, काय म्हणतात ते, ग्रॅच्युटी का काय, त्याचे पैसे मिळून द्यायला शीलाताई लय मदत करतायत मला. आता बघा ना, 4 दिवस शीलाताई इथं नाही येत आणि संकटावर संकट आली माझ्या. हो, हे बघ, रडू नकोस, रडू नको. तू मला सांगितलं होतंस की तू कुठलंच कर्ज काढलं नव्हतंस, पण तू खरं तर कर्ज घेतलं होतंस ना. तू खोटं का सांगितलंस?
मी सांगते, मी कर्ज घेतलं होतं पोराच्या शिक्षणासाठी, पण फक्त 10,000च घेतलं होतं आणि ते कर्ज तर मी कधीच फेडलंय. पण पतपेढीवाले म्हणाले की तुम्ही 50,000चं कर्ज घेतलं आणि अजूनही फेडलेलं नाही. मी 50,000चं कर्ज नाही घेतलं मॅडम, खरं सांगते. आणि मी का घेऊ? ते पतपेढीवाले खोटं बोलताय. मग हिरालाल पण खोटं बोलतोय का? म्हणाली कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय हे शोधून काढायचं आपल्याला. आणि सारजा जर खरं बोलत असेल तर लवकरात लवकर तिची खोली तिला परत मिळवून द्यायची. पण तोवर मी कुठं राहू? सारजा मावशी, तू माझ्या घरी राहा. आई बाबा 4 दिवसांनी येतील, गावी गेलेत. कमळेला उपकार झाले बघ तुझे, देवासारखे धावून आलीस आता. असं काय करते सारजा मावशी? तू चल माझ्यासोबत. जा जा तिच्यासोबत. म्हणाली राकेश आणि समीर हिम्मतला शोधताय. मी सीड आणि बंडूला बोलावून घेते. तू त्यांना ही सारजाची केस समजावून सांग. एनिवे बंडू काल माझ्यासोबत इथे होता, त्यामुळे तो त्या हिरालालला ओळखतोच. ते दोघं जाऊन त्या हिरालालला भेटते आणि तू पतपेढीचा. मी आता एक काम करते, मी आधी सारजाला भेटते, मग आपण भेटूयात स्टडीत ना. नाही नको, स्टडीत नको. मग कुठे भेटूयात? मी कळवते ना कुठे भेटायचं ते. मॅडम काय झालं, तुम्ही वेगळ्या विचारात आहात का? तुमची तब्येत ठीक नाहीये? नाही अगं, असं काहीच नाहीये. मी विचार करत होते की सारजा काल आणि आज कामावर का नव्हती गेली. चल आपण कामाला लागूया. हो कमळे, तू मला घरात घेतलंस, पण 4 दिवसांनी तुझे आई बाबा येतील तेव्हा ते तुला ओरडतील आणि मला बी घराबाहेर काढतील. ते येतील तेव्हा येतील. माझं ऐक, खाऊन घे. काळजी करू नकोस. सारजाची बाजू जर खरी असेल तर 4 दिवसात तिला तिचं घर मिळवून देईन मी. पण तिची बाजू खरी असेल तरच. म्हणजे तुमचा विश्वास नाही माझ्यावर? सारजा तपास पुराव्यांच्या आधारावर होतो, विश्वासाच्या नाही. आणि सध्याची परिस्थिती बघता सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत. मला सांग, काल आणि आज तू रजा का घेतली होतीस? नाही, मी रजा नव्हती घेतली. मला सांगितलं होतं रजा घ्यायला. म्हणजे महिन्यातनं 2दा रजा घ्यायला शीलाताई सांगतात, म्हणून मी घेतली होती रजा. शीलाताई सांगतात? वय का, कशासाठी? ते मला नाही माहित. तसा काहीतरी कायदा आहे म्हणे. हा कुठला कायदा आहे? त्या शीलाताई कुठे राहतात? साहेब, ही फाईल. जातो. हे घ्या. ही फाईल सारजाने फेडलेल्या कर्जाची आहे. तिने 10,000चं कर्ज तिच्या मुलासाठी म्हणजेच उदयच्या शिक्षणासाठी घेतलं होतं. आणि ही जी दुसरी फाईल आहे
ती 50,000च्या कर्जाची आहे, जे तिने अद्याप फेडलेलं नाहीये. अच्छा. अहो म्हणून तर जप्ती आणावी लागली. माझ्या मते तिला व्यवहार चांगलेच कळतात. म्हणजे 10,000चं कर्ज ती फेडू शकते, पण 50,000चं कर्ज घेतल्यानंतर ती अडाणी असल्यासारखं का दाखवते? बघा, ते खरेदी खत मराठीत आहे आणि त्यावर सारजाच्या सह्या सुद्धा आहे. हो, तिला मी रोख रक्कम आणि चेक सुद्धा दिला होता, पण तरीही त्या खोलीचा ताबा द्यायला मला ती तयार नाही. सांगा ना, मी 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 काय करायला पाहिजे? सांगा ना तुम्ही. नाही, काय करू मी? हा सर, तुमच्यावरचा अविश्वास म्हणून नाही, पण तपासासाठी मी याच्या कॉपीज घेऊन जाऊ शकते. याच्या कॉपीज घेऊन तुम्ही काय करणार आहात? म्हणजे सारजाने घेतलेलं कर्ज फेडल्याशिवाय, निदान थकलेले हप्ते भरल्याशिवाय तिला घराचा ताबाच मिळू शकत नाही ना. म्हणजे एक प्रकारे ह्या कागदपत्रांच्या कॉप्या घेऊन तुम्ही त्या फसव्या बाईची मदतच करताय. हिरालालजी, हे बघा, मला तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे. इव्हन तुमचे पेपरही जेन्युइन आहे आणि हे सगळं गृहीत धरूनच आम्ही तिला मदत करतो. आणि हिरालालजी, तुम्ही जरा विश्वास ठेवा, हे सगळं करत असताना तुमच्यावरती कुठलाही अन्याय नाही होणार. अन्याय? आणि माझ्यावर? हे बघा, 4 दिवसात जर माझे पैसे मला परत नाही मिळाले ना, तर मी पोलीस कंप्लेंट करणार आहे. कारण ती बाई एवढ्यावर थांबलेली नाहीये. तिने त्या खोलीच्या तारणावर कर्ज काढलं आणि आता पतफेडीने त्या खोलीचा ताबा घेतला. हे तुम्हाला जरा अतिच नाही वाटत? नाही, मला मान्य आहे. हे बघा हिरालालजी, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तसं नाही आहे ते. म्हणजे मला सांगा की तुम्ही ते पैसे, ते चेक तुम्ही तिलाच दिलते का तिच्याबरोबर आणखी कोण होतं? सर, कर्जाचे कागदपत्र घेऊन सारजा बरोबर कोण आलं होतं? सारजानं असं खोली विकून त्याच खोलीच्या तारणावर कर्ज का काढलं ना, ते खरंच मला काही कळत नाहीये. नाही, तिला एवढी पैशांची जर गरज होती ना, अडचण होती ना, तर तिनं मला सांगायला हवं होतं ना मॅडम. पण तिला ह्या एवढ्या पैशांची गरज का लागली असेल? या अडाणी बायका अशाच असतात मॅडम. ऋण काढून सण करायची वृत्ती असते यांची. नाही, पण तुम्ही या बायकांसाठी एवढं सगळं करताय. खरंच एक थोर समाजकार्य करताय तुम्ही. खूप कौतुक वाटतं तुमचं. कौतुक कसलं त्यात मॅडम? आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतात. आपण शिकली सवरलेली माणसं त्यातून मार्ग काढू शकतो, पण या अडाणी बायका, त्यांच्या अज्ञानामुळे त्या कुठेतरी कमी पडतात. आपण त्यांना जर मदत करून त्यांचं जर भलं होणार असेल तर चांगलंच आहे ना. आणि खरं सांगू का तुम्हाला, या बायका मला माझ्या बहिणीसारख्याच वाटतात. हो, सारजा सुद्धा तुमच्याबद्दल हेच म्हणत होती. एक सहज म्हणून विचारते. विचारा ना. तुम्ही अधूनमधून सारजाला 2 दिवस सुट्टी घ्यायला सांगत होता का? नाही, म्हणजे असा काही नियम आहे कंपनीचा? कसं आहे ना मॅडम, या सगळ्या बायका कंपनीत टेम्पररी आहेत, कॉन्ट्रॅक्टवर लागलेले. त्यांना असं सलग कामावर ठेवता येत नाही, ब्रेक द्यावा लागतो त्यांना. ओके. आणि सारजाला बरं नसेल, काही काम असेल, तिचा मुलगा उदय घरी येणार असेल, तेव्हा तिच्या सोयीने ऍडजस्ट करते. तिलाच नाही, सगळ्या बायकांना. दॅट्स रिअली नाईस ऑफ यू. पण सारजाला इथे तिच्या नवऱ्याच्या जागी परमनंट नोकरी नाही मिळू शकत? तुमची शंका बरोबर आहे मॅडम, पण सारजाला परमनंट नोकरी दिली असती तर उदयचा क्लेम गेला असता. ओ नाही, बरोबर आहे तुमचं. आणि म्हणून मी विचार केला की सारजाच्या टेम्पररी नोकरीवर उदयचं शिक्षण होईल आणि मग त्याला याच कंपनीत चांगल्या पोस्टवर जॉब मिळू शकेल. हे बघा, मी तुमच्यावर संशय घेऊन तुम्हाला प्रश्न विचारते, असं समजून रागवू नका प्लीज. नाही, रागवायचं काय होत्यात.
तुम्ही तुमच्या तपासाचं काम करताय. गेले 4 दिवस कुठे होतात तुम्ही? नाही म्हणजे सारजा इतकी प्रॉब्लेममध्ये होती आणि तुम्ही तिला भेटायला नाही आलात. मी एका सत्संगला गेले होते. तसं 3 महिन्यातून जाते एकदा तिथे. तिथून आले आणि आजारीच पडले बघा. मग कळलं की लक्ष्मीच्या मुलाचा अपघात झाला, लागलंय त्याला. मग तिच्या बरोबर दवाखान्यात गेले. या सगळ्या गडबडीमुळे, माझ्या आजारपणामुळे मला तिला भेटताच आलं नाही. पण मॅडम तुम्हीच सांगा, मी तिला भेटून काय करू? तिने 1 नाही 2 खड्डे खोदून ठेवलेत स्वतःसाठी. एकातून वाचवलं ना तर दुसरा तयारच आहे ती पडण्यासाठी बघा. नाही बरोबर आहे तुमचं. एक वेळेस काहीही करून ना कर्जाचे 6 हप्ते भरले असते. पण या हिरालालला काय सांगू आता? नाही मॅडम, काही सुचत नाहीये बघा आता. खूप काळजी वाटते हो तिची. काय करता येईल? देवा, सारजाला वाचव. नवस मागते मी आता तुला. शीलाताई, खरं तर तुम्ही इथे त्या सारजासाठी प्रार्थना करताय, पण आता मला तिच्यावरच डाऊट यायला लागलाय. बरोबर आहे तुमचं. तिला आता कशी मदत करू शकतो आपण? येते मी. तुम्ही काटकरांना ओळखता का? हो, तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. गरजू बायकांना मदत मिळावी, टेम्पररी का होईना पण त्यांना नोकरी मिळावी यासाठी भेटते मी त्याला. आमची पर्सनल ओळख नाही, कामासाठी भेटते मी त्याला. ओके बरं, माझ्याकडे तुमचा नंबर आहेच. माझ्या ओळखीत जर कोणी गरीब आणि गरजूबाई असेल तर मी तिला तुमच्याकडे पाठवेन. तुमचा नंबर देईन. हां, चालेल ना? हो, नक्की पाठवा. हा मनाली, तपास थांबवा आता. नाही, आपण सारजाला मदत करू शकत नाही. एक मिनिट. हा, मी निघते आता. हां, अच्छा शीलाताई. नो, शी इज होपलेस यार. काही होऊ शकत नाही आता त्याचं. मला कळत नाही का, आय नीड युअर सपोर्ट. मला तुझ्या आधाराची गरज. त्या तनयावर विश्वास ठेवून तू दादांवर संशय घेतेस. तुला सपोर्ट करू मी? जोवर तुझ्या मनातून दादांबद्दलचा संशय जात नाही तोवर हे बेड्स आधी सारखे सेपरेट राहतील.